जय श्रीकृष्ण, दंडवत प्रणाम. जय शिवराय, जय स्वराज, जय स्वदेशी. मित्रांनो, पित्ताच्याच परिवारातली एक सगळ्यात भयान समस्या ती म्हणजे मळमळ होणे, अस्वस्थ होणे किंवा बळबळ होणे, ज्याला आपण डायरिया म्हणत असतो किंवा डिसेंट्री म्हणत असतो किंवा अतिसार म्हणत असतात. पण समस्येला समाधान करणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. आपल्या ऋषी परंपरेमध्ये, आपल्या पारंपरिक परंपरेमध्ये, योग, आयुर्वेद, प्राकृतिक चिकित्सामध्ये याला आपल्या घरात एकदम साधा, सरळ, सहज प्रयोग आज मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. किंवा जे औषध मी तुम्हाला सांगणार आहे ते तुमच्या घरात कायम 12 महिने पडलेलं असलं पाहिजे. रात्री बेरात्री कधीही आपल्याला ती समस्या होऊ शकते. किंवा ज्यांची पित्त प्रकृती खूप जास्त प्रधान आहे त्यांना ती समस्या होत असते. तर अशा वेळेस काय करायचं बघा. सगळ्यात महत्त्वाचं हे ही बेलाची पावडर, बिल्लवादी चूर्ण 100 ग्राम घ्या. हे बृहद गंगाधर चूर्ण हे 50 ग्राम घ्या. आणि याच्यामध्ये साधारणतः शंख भस्म टाका 10 ग्राम, शंख भस्म, कपर्दक भस्म 10 ग्राम, मुक्ताशुक्ती भस्म 10 ग्राम आणि प्रवाळ पंचामृत टाका याच्यात 10 ग्राम. मोती पिष्टी किंवा मुक्ता पिष्टी, मोत्याची पावडर असते ती टाका 4 ग्राम. हे सर्व एकत्र करून ठेवा आणि याचा एक एक चमचा जेवणाचा जो चमचा आपला तो सकाळ, दुपार, संध्याकाळ रिकाम्या पोटी याचं सेवन करायचं. हो, रिकाम्या पोटी. आणि याच्यानंतर जेवणानंतर तुम्हाला ही चित्रकादी वटी, कुटज घनवटी या 2-2 गोळ्या सकाळ, दुपार, संध्याकाळ घ्यायच्या. हो. आणि हे कुटीजा रिष्ट हे 4-4 चमचे औषध काही खाल्ल्याच्या नंतर जेवणाच्या नंतर घ्यायचं. हे कोमट पाण्यामध्ये किंवा साध्या पाण्यामध्ये हा प्रयोग तुम्ही जरूर करा. आणि शक्यतो जेवढं पाणी पिता येईल तेवढं पाणी पिण्याचा प्रयत्न करा. पाणी प्यायला टाळाटाळ करू नका. आणि जर पाणी पिता आलं नाही तर ताक प्या. ताकामध्ये थोडंसं सैंधव लवण म्हणजे सैंधव मीठ टाका आणि थोडेसे ओवाची पावडर कुटून त्याच्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करा आणि मग ताक घ्या. किंवा कुरडई पाण्यामध्ये भिजवून खाण्याचा प्रयत्न करा. सगळे स्वस्थ राहा, मस्त राहा. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.